ओके मित्रांनो, आपण एक मिनिटभर वाट बघूया, त्यानंतर आपल्या आजच्या सेशनला जे ती सुरुवात करूया. सगळ्यांना व्हॉइस आणि स्क्रीन जर क्लिअर असेल तर मला एकदा चॅटबॉक्स मध्ये सांगा, सो आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनला. ओके मित्रांनो, नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन सेशनमध्ये. सो हा जो व्हिडिओ आहे, यामध्ये आपण शिकवणारे जेवढी पण लोक आता झूमवरती लाईव्ह अटेंड करत आहेत, त्यामध्ये तुम्हाला शिकायला भेटेल की आज आपण कशा प्रकारे, आज मी स्वतः कशा प्रकारे मंथली ऑप्शन सेलिंग करणार आहे बिटकॉइनमध्ये. ओके, बिटकॉइनमध्ये मी मंथली ऑप्शन सेलिंग कशा प्रकारे करणार आहे आणि मंथली ऑप्शन सेलिंग करण्यासाठी मी कशा प्रकारे इथे आज जी स्ट्रॅटेजी यूज करतो आहे ती आहे स्ट्रॅडल. ओके, सो आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी स्वतः इथे लाईव्ह मध्ये हा स्ट्रॅडल इम्प्लिमेंट करणार. त्यानंतर तुम्हाला ह्याची रिस्क मॅनेजमेंट सुद्धा सांगणार, म्हणजे ह्याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट तुम्ही कशा प्रकारे ठेवली पाहिजे, स्टॉप लॉस काय ठेवला पाहिजे, टार्गेट काय ठेवलं पाहिजे, सर्व गोष्टी मी तुम्हाला आजच्या ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये क्लिअरली समजावणार आहे आणि तुमच्या समोर मी इथे लाईव्ह ट्रेड तुम्हाला घेऊन दाखवणार आहे. ठीक आहे, सो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी मी तुम्हाला तुमची बिटकॉइनमध्ये ऑप्शनची स्ट्रॅटेजी कशा प्रकारे असली पाहिजे यावरती थोडंसं बोलतो. ओके, कारण की आपण मला माहिती आहे आपण बिटकॉइनमध्ये डेली अल्गो बद्दल सुद्धा बोललेलो आहे. डेली अल्गो सुद्धा आपण करतो आहे आणि आता आपण जी मंथली जी ऑप्शन सेलिंग असते त्याबद्दल पण बोलतोय. ठीक आहे, सो मी स्वतः ह्या दोनही गोष्टी ज्या आहेत ते करत असतो. आता जेव्हा तुम्ही बिटकॉइनमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची, जी मी तुम्हाला वारंवार सांगतोय, जेव्हा पण तुम्ही बिटकॉइनमध्ये किंवा क्रिप्टोमध्ये ऑप्शन सेलिंग करता, त्यावेळेला ही सगळ्यात जास्त रिस्की गोष्ट आहे हे लक्षात घ्यायचं. ओके, जर ही सगळ्यात जास्त रिस्की गोष्ट आहे ना, तर ही सगळ्यात जास्त तुम्हाला रिवॉर्ड सुद्धा देते, हेही लक्षात घ्यायचं. ठीक आहे, जरी सगळ्यात जास्त रिस्क आहे तर सगळ्यात जास्त तुम्हाला रिवॉर्ड सुद्धा देते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही ना तुमच्या फ्युचर्स ट्रेडिंग एवढी तर रिस्की नक्कीच नाहीये. कारण की ऑप्शन सेलिंगमध्ये भरपूर अशा स्ट्रॅटेजीज असतात ज्या तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता. मग यामध्ये तुम्ही अशाही स्ट्रॅटेजी क्रिएट करू शकता ज्याचा अपसाईडचा लॉस झिरो आहे, अशाही स्ट्रॅटेजी क्रिएट करू शकता त्याचा डाऊन साईडचा लॉस झिरो आहे, किंवा अशा स्ट्रॅटेजी क्रिएट करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला एक रेंज भेटते, ज्यामध्ये तुमचा स्ट्रॅल येतो किंवा स्ट्रँगल येतो. सो अशा मल्टिपल ऑप्शन्स जेव्हा तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करता तर तुमच्या समोर असतात. फक्त आता ही ऑप्शन ट्रेडिंग आपण शेअर मार्केटमध्ये जास्त इफेक्टिव्हली का नाही करू शकत, कारण की आपल्याकडे असतो कॅपिटल इश्यू. सो तो कॅपिटल इश्यू आपल्याला ऍटलिस्ट क्रिप्टोमध्ये तरी येत नाही, म्हणून आपण इथे बिटकॉइनमध्ये त्याचा चांगला वापर करू शकतो. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची, यामध्ये रिस्क असतो. त्यामुळे तुमचं जे कॅपिटल असतं ते कशा प्रकारे डिवाइड करायचं नेहमी लक्षात घ्या. समजा तुमच्याकडे जर 100 रुपये असतील, तुमच्याकडे जर 100 रुपये असतील, तर त्यापैकी 50 रुपये जे आहेत ते तुम्ही क्रिप्टोच्या अल्गोला वापरले पाहिजेत.
आणि 50 रुपये जे आहेत ते तुम्ही बाकी ऑप्शन सेलिंगमध्ये, म्हणजे जी मंथलीची ऑप्शन सेलिंग असेल किंवा काही असेल त्यामध्ये वापरले पाहिजेत. ठीक आहे, तिथे तुम्ही 2 पार्ट करा. लक्षात घ्या, असं नाही की माझ्याकडे सर्व पैसे मी सर्व एकाच ठिकाणी लावणार किंवा सर्व याच ठिकाणी लावणार, कारण की तुम्हाला त्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन खूप जास्त गरजेचं आहे. त्यात सुद्धा मी तुम्हाला हे 50 रुपये अल्गोमध्ये लावायचे बोललो. 50 रुपये म्हणजे 50%. असं नका समजू की 100 रुपयाने सुरुवात करणार आहे आपण. 50% पैशाचे अल्गोमध्ये लावायचे बोललो. त्यात सुद्धा तुमच्या मल्टिपल स्ट्रॅटेजीज असल्या पाहिजेत. ठीक आहे, आता उद्या मी अल्गोचा जो कोर्स आहे त्यांच्यासाठी एक सेशन घेणार आहे. आज सेशन नाहीये त्यांचा, उद्या घेणार आहे. त्यामध्ये ह्याच गोष्टीबद्दल एकदम डिटेलमध्ये मी बोलेन. आणि बाकी आज जे आपण शिकतोय ते म्हणजे मंथलीमध्ये ऑप्शन सेलिंग. सो त्यामध्ये काय काय करायचं, कशा प्रकारे करायचं हे बघूया. फक्त मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला हेच सांगितलं की सर्व पैसे एकाच ठिकाणी आपल्याला क्रिप्टो ऑप्शन्समध्ये लावायचे नाही आहेत. क्रिप्टो ऑप्शन्स हा इटसेल्फ एक रिस्की टाईप ऑफ बिझनेस आहे. सो तो तुम्ही तेवढ्याच कॅपिटलने करा जेवढ्या कॅपिटलवरती तुम्हाला रिस्क घ्यायचे. हाय रिस्क आणि हाय रिवॉर्ड. ठीक आहे, आपण जसं फॉर एक्झाम्पल शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो. त्यामध्ये आपण असं बोलतो की समजा तुमच्याकडे 100 रुपये आहेत, तर तुम्ही एक 10 रुपये जे आहेत, समजा फॉर एक्झाम्पल 10 रुपये किंवा 20 रुपये स्मॉल कॅप कंपनीजमध्ये लावू शकता. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर 100 रुपये ओव्हरऑल असतील ना ट्रेडिंगसाठी, तर त्यातले फक्त 10 ते 20 रुपये तुम्ही क्रिप्टोमध्ये आणा आणि त्यात पण तुम्ही 2 पार्ट जे अशा प्रकारे करू शकता. ठीक आहे, बरं क्रिप्टोमध्ये बेनिफिट असा आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये इवन एक लॉटने जर ट्रेड करणार असाल तर कॅपिटल खूप कमी लागतं. मी तुम्हाला तेही सांगतो. क्लिअर, स्वतः आपण डायरेक्टली जाऊया. मी कोणता लाईव्ह ट्रेड घेतो हे तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या, हा ट्रेड मी कालच घेणार होतो कारण की माझा एक ट्रेड कालच एक्झिट झालाय. इथे बघा माझ्या पीएनएल मध्ये एक ट्रेड कालच एक्झिट झालाय. सो मला कालच हा ट्रेड घ्यायचा होता, पण मला तुम्हाला लाईव्ह मध्ये शिकवायचं आहे. त्यामुळे मी थोडासा लेट केला ट्रेड घेण्यासाठी. तुमच्यासमोर मी आत्ता घेतो आणि त्यामुळे मी दुपारी एक लाईव्ह घेतलेला आहे, संध्याकाळचा नाही. ओके, सो आता इथे सुरुवात करू. लक्षात घ्या, आता हे जे आहे पहिलं मी तुम्हाला सांगतो. अकाउंट्समध्ये जाऊन इथे बघा. अदरवाईज तुम्हाला असं वाटेल की कालपर्यंत अल्गो करत होतो आणि आज आपण हे का करतो. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही डेल्टा एक्सचेंजमध्ये येता तेव्हा डेल्टा एक्सचेंजमध्ये ना तुम्ही मल्टिपल सब अकाउंट्स क्रिएट करू शकता. मल्टिपल सब अकाउंट्स जे आहे ते तुम्ही क्रिएट करू शकता. सो ह्यामध्ये हे माझं एक सब अकाउंट आहे, मेन अकाउंट आहे. त्याच्याखाली हे अकाउंट आहे, त्याच्याखाली ऑप्शन सेलिंगचं अकाउंट, असं मी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये कम्प्लीट मार्जिन आहे ते पोर्टफोलिओ मार्जिन आहे. ठीक आहे, आता ऍक्च्युली मी आपण एक काम करू शकतो. तुम्हाला जर स्क्रीन व्यवस्थित दिसत असेल तर इथे बघा 3 अकाउंट आहे, मेन अकाउंट, फ्युचर अकाउंट, ऑप्शन सेलिंग अकाउंट. आणि सर्व मार्जिन जे ते पोर्टफोलिओ मार्जिन आहेत. आणि एक आहे ते आयसोलेटेड आहे. आता ऍक्च्युली संपूर्ण अकाउंटमध्ये 2च वेळा मी पोर्टफोलिओ मार्जिन घेऊ शकतो म्हणून असं केलंय. सो आता मी जी ऑप्शन सेलिंग करतोय ती माझ्या मेन फ्युचर्स अकाउंटमध्ये करतोय. क्लिअर आहे, फ्युचर्सचं जे नाव अकाउंटला मी एक नाव दिलंय त्यात मी करतोय. सो त्यामध्ये आपण जो लेटेस्ट वाला ट्रेडा घेतलेला तर पीएनएल पाहिला. सो इथे बघा, जवळपास मी कालच्याच दिवशी 42,000 रुपयांचा प्रॉफिट जो आहे तो बुक केलाय. बरं, तुम्हाला सर्वांना स्क्रीन दिसत असेल, मला एकदा नक्की सांगा. मी तुमच्यासमोर आता टेलिग्राम शेअर करतो. ओके, टेलिग्रामचं आपलं जे चॅनल आहे ते एक शेअर करतो. एक मिनटं. हां, टेलिग्रामचं चॅनल शेअर केलं. इथे बघा, तुम्हाला सर्वांना दिसत असेल हे आपलं क्रिप्टोचं चॅनल आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तुम्ही जर इथे जॉईन नसाल तर भरपूर गोष्टी तुम्ही मिस करणार आहात. सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन हे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. सो ह्यामध्ये ना मी तुम्हाला ट्रेड दिलेला होता. एक मिनिट, इथे बघा, जेव्हा मी प्रॉफिट बुक केलेला होता कालच्या दिवशी, तर मी इथे टाकलेलं की 21%चा प्रॉफिट मी बुक केलेला आहे माझ्या ओव्हरऑल कॅपिटलवरती. आणि हा ट्रेड मी तुम्हाला रिअलमध्ये माझ्या टेलिग्रामला दिलेला होता. म्हणून मी तुम्हाला जे म्हणतोय ना व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम जॉईन करा, ते यासाठी इथे मी तुम्हाला तो स्ट्रॅडल दिलेला होता. ट्रेड काय होता, 89,000चा स्ट्रॅडल होता. 9 जानेवारीची एक्सपायरी होती, ज्यामध्ये मला $2,000 कॅपिटल लागलेलं. आणि त्यात जेव्हा मला $500 आले तेव्हा मी एक्झिट केलं एक 20 ते 25% प्रॉफिटच्या दरम्यान. क्लिअर आहे. सो याचा अर्थ काय, 3 दिवसामध्ये मला 21%चा गेन भेटला. लक्षात येते हे मी तुम्हाला का सांगतोय. 3 दिवसांमध्ये 3 दिवसांमध्ये फक्त 3 दिवसांमध्ये मला 21%चा जो आहे तो गेन भेटला माझ्या कॅपिटलवरती ऑप्शन सेलिंगमध्ये. हे जर तुम्ही कोणाला बाहेर सांगितलं की बाबा मी ऑप्शन सेलिंग केली, मला 3 दिवसात 21% भेटले, तर कोणी तुमच्यावर विश्वास नाही ठेवणार. कारण की ऑप्शन सेलिंगमध्ये एवढे पैसे भेटत नाही अनलेस तुम्ही क्रिप्टोमध्ये ऑप्शन सेलिंग करता. आणि जर तुम्हाला क्रिप्टो ऑप्शन सेलिंग 21%चा प्रॉफिट 3 दिवसात देऊ शकतं, तर तेवढा तुम्हाला मोठा लॉस पण होऊ शकतो, हेही लक्षात घ्या. ओके, ही ऑप्शन सेलिंग एक दुधारी तलवार आहे क्रिप्टोमध्ये. ही तुम्हाला प्रॉफिट देऊ शकते, तर तुम्हाला कापू पण शकते. सो यासाठी काय करायचं, रिस्क व्यवस्थित मॅनेज करायचे. ठीक आहे, हे एक इम्पॉर्टंट गोष्ट. असं नाही की आज 20% आले म्हणजे दरवेळेला असेच येणार आहेत. तुम्ही जर व्यवस्थित रिस्क मॅनेज नाही केले, तुमचे 100% जाऊ सुद्धा शकता.
100% कॅपिटल. सो त्यामुळे रिस्क मॅनेज करायची तीही मी तुम्हाला आज शिकवणार आहे. क्लिअर आहे? सो आता बघा, आता मी तुमच्यासमोर त्यासाठीच एक नवीन ट्रेड घेतो आहे लाईव्ह मध्ये. सो लाईव्ह मध्ये इथे मी माझं थोडंसं जो आयकॉन आहे तो छोटा करतो. तुम्हाला इथे माझा बॅलन्स दिसत असेल. बॅलन्स दिसतोय सर्वांना? बॅलन्स दिसत आहे या ठिकाणी जवळपास एक किती बॅलन्स राहिला अकाउंटला? 2,19,000 रुपयाचा बॅलन्स आहे माझ्याकडे. जे म्हणजे जवळपास $2,800 आहे अकाउंटमध्ये. ठीक आहे, $2,800 आहेत. आता आपण एक काम करूया, अ, जाऊया नवीन स्ट्रॅटेजी क्रिएट करण्यासाठी. बरं, त्याआधी बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की बाबा आम्ही जर मंथली स्ट्रॅटेजी करतोय किंवा मंथली स्ट्रॅटेजीज करतोय तर चार्जेस किती लागतील. किती लोकांना हा प्रश्न आहे, चार्जेस किती लागतील किंवा तुम्हाला चार्जेस किती लागले 42,000 रुपयाच्या प्रॉफिटला. तर एक गोष्ट लक्षात घ्या, मी मान्य करतो की क्रिप्टोमध्ये जे चार्जेस आहेत ना ते स्टॉक मार्केटपेक्षा थोडेसे जास्त आहेत, नक्कीच जास्त आहेत. स्टॉक मार्केट सारखे नाही, ते थोडेसे जास्त चार्जेस आहेत. आणि सध्या क्रिप्टो मार्केटमध्ये तुम्हाला ऑप्शन्स अलाउड करणारे फार कमी प्लेयर्स आहेत, त्यामुळे इथे थोडंसं चार्जेस वगैरे थोडेसे जास्त आहेत. जेव्हा प्लेयर्स वाढतील, आता मी तुमच्यासाठी अजून 1-2 ब्रोकर घेऊन येतो ज्यामध्ये तुम्ही सोलानामध्ये किंवा XRP मध्ये सुद्धा ऑप्शन सेलिंग करू शकता. तुम्हाला माहिती आहे डेल्टा एक्सचेंजमध्ये आपण फक्त बिटकॉइन आणि इथेरियम मध्ये करू शकतो, पण असे आपण काही ब्रोकर्स आणतो ज्यामध्ये तुम्ही बाकी सगळ्या कॉइन्समध्ये ऑप्शन सेलिंग करू शकता. ठीक आहे. सो सध्या स्थितीमध्ये इथे चार्जेस किती लागलेले आहेत? 42,000 रुपीज प्रॉफिटसाठी मला एक जवळपास 3,500 रुपयाचे चार्जेस लागलेले आहेत. पहिले चार्जेस लागले मी ट्रेड घेतला तेव्हा 26 तारखेला, आणि सेकंड लागले काल जेव्हा मी एक्झिट केलं तेव्हा. एक साधारणतः 3,500 रुपयाचे ओव्हरऑल चार्जेस मला इथे लागलेले आहेत. क्लिअर आहे? आता आपण एक काम करा, आता आपण जाऊया प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी शिकण्यासाठी. सो मी जातो इथे ऑप्शन्समध्ये. कसं करायचं आहे किंवा तुमच्यापैकी कोणकोण लोक करणार आहेत, कोण कोण लोक छोट्या कॅपिटलने करणार आहेत मला सांगा. तुम्ही एका लॉटने सुद्धा करू शकता. ओके, आता इथे बघा, मी ऑप्शन्समध्ये आलो. ऑप्शन्समध्ये आल्यानंतर इथे मला ऑप्शन आहे स्ट्रॅटेजी बिल्डर. या स्ट्रॅटेजी बिल्डरवरती जे आहे ते मी ऑलरेडी इथे गेलेलो आहे. स्ट्रॅटेजी बिल्डर म्हणजे काय की तुम्ही ते ऑप्शनच्या स्ट्रॅटेजीज बिल्ड करू शकता. ओके, ऑप्शनच्या स्ट्रॅटेजीज बिल्ड करू शकता. आता इथे बघा, इथे ना तुम्हाला बिटकॉइनमध्ये डेली एक्सपायरी भेटणार, क्रिप्टोमध्ये पण ह्या डेल्टा एक्सचेंजमध्ये तुम्ही दोन प्रकारच्या करन्सीजमध्ये ऑप्शन ट्रेडिंग, ऑप्शन सेलिंग करू शकता. तुमचं जर अजूनही तुमचं जर अजूनही डेल्टा एक्सचेंजमध्ये अकाउंट नसेल तर युट्यूबवरती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी डेल्टाची लिंक दिलेली आहे. ओके, युट्यूबमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डेल्टा एक्सचेंजची लिंक आहे, तिकडून अकाउंट ओपन करा. कारण की एकदा तुम्ही अकाउंट ओपन केलात की आपण तुम्हाला आपला क्रिप्टोचा अल्गो ट्रेडिंगचा जो कोर्स आहे, क्रिप्टोचा अल्गो ट्रेडिंगचा जो कोर्स आहे तो एकदम टोटली फ्रीमध्ये देतो. ओके, दर महिन्याला त्याचे बॅचेस होत असतात. सो तुम्ही जर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधनं अकाउंट ओपन केलात की आपण तोही कोर्स तुम्हाला टोटली इथे फ्रीमध्ये देणार. सो एकच मिनिट, तुम्हाला स्क्रीनवरती समोर दिसत असेल, हा बघा, हा कोर्स आहे तो. जर तुमचा अकाउंट ओपन असेल आपल्या अंडर तर हा कोर्स आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये देतो. दर महिन्याला याच्या बॅचेस सुरू असतात. क्लिअर आहे? आता परत येऊया आपण ऑप्शन्सवरती, आणि इथे मी तुम्हाला दाखवणार आहे मंथली ऑप्शन सेलिंग. लक्षात घ्या, हा आता इयर एंड चालू आहे. इयर एंड म्हणजे साधारणतः डिसेंबरचा एंड चालू आहे. डिसेंबरच्या एंडला आपण आहोत आणि आपण करतो आहे ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी. सो आपण आता ऑप्शन सेल करायचा आहे जानेवारी एंडचा. ओके, जानेवारी एंडचा. इथपर्यंत सगळ्यांना कळलं? मधला कोणताही ऑप्शन सेल नाही करायचा. सो जानेवारी एंडचा ऑप्शन कोणता आहे? 30 जानेवारी. ठीक आहे, इव्हन ते 30 फेब्रुवारी पण आहे. कोणकोणपर्यंतचे ऑप्शन्स तुम्हाला भेटत आहेत? 27 मार्च पर्यंतचे तुम्हाला ऑप्शन्स भेटत आहेत. 27 फेब्रुवारी, 27 मार्च पर्यंतची तुम्ही ऑप्शन सेलिंग इथे करू शकता, पण आपल्याला करायचे आहे 30 जानेवारीची ऑप्शन सेलिंग. रेडी आहात सर्व शिकण्यासाठी? सुरुवात करूया. मी तुम्हाला काय म्हटलं, मी सिम्पली स्ट्रॅडल करणार आहे. ओके, सिम्पल जो आहे तो आपण स्ट्रॅडल करणार. सो त्यासाठी आपण एक पहिलं ट्रेडिंग वरती जाऊया. ओके, आपण पहिलं जे आहे ते ट्रेडिंग वरती इथे जाऊया. ते बघा BTC. ठीक आहे, इथे बघा, आता मी ऍक्च्युली डेली टाइम फ्रेम वरती आलेलो आहे. ठीक आहे, डेली टाइम फ्रेम वरती आलेलो आहे मी. ही जी रेंज आहे ती माझ्या जुन्या स्ट्रॅटेजी होती, सो मी ती मार्क करून ठेवली, डिलीट करतो. क्लिअर? आता इथे बघा, या ठिकाणी करंटली जो BTC चालू आहे, कितीला चालू आहे मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही लाईव्ह मध्ये अटेंड करत असाल, कितीला चालू आहे करंटली BTC? जवळपास चालू आहे 87-87-0. ओके, 87-87-0 BTC चालू आहे. म्हणजे ऍट द मनी येणार साधारणतः ह्याचा 88,000. ऍट द मनी येणार साधारणतः 88,000. सो आपल्याला इथे ऑब्विसली एक 88,000 रुपयाच्या आसपास जो आहे तो स्ट्रॅडल मारावा लागेल. ठीक आहे, सो इथे बघा 87,900च्या आसपास आहे. आपल्याला 30 जानेवारी, 30 जानेवारीचा मारायचा आहे आपल्याला. सो इथे आपण एक काम करूया, 30 जानेवारीचा मारल्यानंतर
88,000च्या स्ट्रॅडल वरती आपण येतो. किती जणांना दिसतंय व्यवस्थित? स्क्रीन किती जणांना व्यवस्थित दिसते मला सांगा. 88,000 हा स्ट्रॅडल आहे आणि ह्या त्याच्या प्राइजेस आहेत. 3,900च्या आसपास प्राइस चालू आहे आणि इथे किती आहे? 4,200च्या आसपास प्राइस चालू आहे. इथे ऍक्च्युली प्राइस वेगळी दिसते. एक मिनिट, आपण थोडंसं रिफ्रेश करूया. हे आपल्याला बघणं खूप जास्त गरजेचं असतं स्ट्रॅडल करताना. इथे बघा, आता जेव्हा मी इथे रिफ्रेश केलं तेव्हा इथे मला 88,000चा जो आहे तो प्राइस दिसत नाहीये, बट 88,000ची मला पुटची इथे प्राइस दिसते. ठीक आहे, आपण तयार करून बघूया. क्लिअर आहे? आता मी काय करणार, मला हा करायचा आहे स्ट्रॅडल. सो मी इथे हा सेल करतो इथे आणि इथे येऊन हा सेल करतो. ठीक आहे, ओके, हरकत नाही, अवेलेबल आहे. आता इथे काय झालं बघा, या ठिकाणी ना मी 0.001 BTC सेल करतोय, इथे पण 0.001 BTC सेल करतोय. यासाठी मला मार्जिन लागतंय फक्त $2. ओके, फक्त $2. बट ऑब्विसली मी एवढं एवढं कमी नाही करणार आहे. आपण लॉट वाईज करूया. ओके, एक एक लॉट जर मी, आता तुम्ही त्यापैकी काही लोक बोलतील की आम्हाला प्रॅक्टिस करायची, तर मी तुम्हाला हेच सांगितलं, तुम्ही एक एक लॉटने स्ट्रॅडल करा. कारण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही करणार तोपर्यंत तुम्ही डायरेक्टली मोठा ट्रेड घेऊ शकत नाही. ज्यांच्याकडे कॅपिटल आहे, ज्यांना माहिती आहे, ज्यांनी हे केलेलं आहे, त्यांच्यासाठी ठीक आहे. मग तुम्ही जेवढी पण लोक इथे अटेंड करत आहात, तुम्हाला जर ही गोष्ट शिकायची असेल, भले तुम्ही अल्गो नसाल करत, अल्गो थोडासा रिस्की वाटत असेल तुम्हाला, अल्गो नसाल करत, तरी पण ही पोझिशनल सेलिंग जी आहे ते तुम्ही नक्कीच करू शकता. क्लिअर आहे? आता एक एक लॉट जर करायचं झालं तर $2 मध्ये तो होतोय. बट या ठिकाणी जो आहे तो मी एक काम करतो. मला समजा बरीचशी लोक इथे याचे 100 लॉट करतात, बरीचशी लोक इथे याचे 100 लॉट करतात. सो त्यामुळे 100 लॉटचं मी दाखवतो. $200 मध्ये तुम्ही 100 लॉट मध्ये ऑप्शन सेलिंग करू शकता. मी इथे अनालाइज पे ऑफ ग्राफ करतो आणि इथे तुम्हाला दिसतंय की $200 लावून, $200चं कॅपिटल लावून तुम्ही मॅक्झिमम $821 कमावू शकता. समजलं सर्वांना मी काय केलं? केवळ $200 कॅपिटल लावलं, इथे तुम्ही $821 कमावू शकता मॅक्झिमम. लक्षात येत आहे? लक्षात घ्या, $200 वरती ना तुम्ही फक्त $20 जरी कमावले, $20, माझी अपेक्षा जास्त नाही, $20, तरी तुम्हाला एका महिन्यात 10% रिटर्न येतोय. एका महिन्यात. आणि $20 मी तुम्हाला सांगतो, जर मार्केट तुमच्या साईडने राहिलं, जर मार्केट उद्यापर्यंत इथेच राहिलं, तर हे $20 तुम्ही उद्याच कमवाल. जर मार्केट उद्यापर्यंत इथेच राहिलं ना, उद्या रात्रीपर्यंत, तर हे 10% पैसे तुम्ही उद्याच कमवणार. क्लिअर आहे? अशा प्रकारे इथे तुम्हाला मोठे प्रॉफिट होऊ शकतात. मी लावले फक्त $200 होते, $800 मॅक्झिमम. आता ऑब्व्हियसली मला एवढे ह्याच्यात नाही करायचंय. मी समजा $500 ट्रेड करतो. ठीक आहे, मला समजा $500 ट्रेड करायचं. $500 इज इक्वल टू हाफ BTC. $500, सॉरी, $500 नाही, 500 लॉट इज इक्वल टू अर्धा बिटकॉइन झाला. अर्धा बिटकॉइन मी सेल करतोय असं. आता मला सांगा, तुम्ही या स्ट्रॅटेजीमध्ये किती लॉट करणार आहात किंवा किती लॉट करू शकता, हे पटापट मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याआधी किती लोकांना हा प्रश्न पडलाय की मार्जिन किती एक्स घ्यायचं, 5x घ्यायचं का, 10x घ्यायचं का, 100x घ्यायचं का? किती लोकांना हा प्रश्न पडलाय मार्जिनचा? मला फटाफट जरा कमेंटमध्ये बघा, सांगा की मार्जिन किती घ्यायचा, हा इश्यू, हा प्रश्न किती लोकांना पडलाय, किंवा मी इथे किती मार्जिन घेतलं, किती लोकांना प्रश्न पडलाय. लक्षात घ्या, या ठिकाणी ना अकाउंटमध्ये मी मार्जिन मोड सिलेक्ट केलंय, पोर्टफोलिओ. ठीक आहे, मार्जिन मोड सिलेक्ट केलेला आहे, पोर्टफोलिओ. सो ह्यामुळे मला काही किती एक्स मार्जिन आहे हे सिलेक्ट करावं लागणार नाही. मी आयसोलेटेड मार्जिन नाही सिलेक्ट केलंय, मी क्रॉस मार्जिन नाही सिलेक्ट केलं, मी पोर्टफोलिओ मार्जिन सिलेक्ट केलं. त्यामुळे मला इथे किती एक्स ते सिलेक्ट नाही करावं लागेल. ऑटोमॅटिकली तो जो आहे तो पोर्टफोलिओच्या हिशोबाने जे आहे तो मार्जिन घेतो. ओके, लिक्विडिटी वगैरे तुम्हाला समजते, लिक्विडिट कधी होणार ते. आता तुम्हाला समजा ह्याच्याबद्दल व्हिडिओ हवा आहे का? मला माहिती आहे हे मार्जिन मोड तुमच्याकडे कन्फ्युजिंग आहेत. 3 प्रकारचे मार्जिन मोड असतात: पोर्टफोलिओ मार्जिन, आयसोलेटेड मार्जिन आणि क्रॉस मार्जिन. तुम्हाला ह्याच्याबद्दल जर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला युट्यूबवरती ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा, मार्जिन मोड व्हिडिओ. हे तीनही मार्जिन मोड मी तुमच्यासाठी एक्सप्लेन करू शकतो, हे काय आहे, तुमच्यासाठी कोणता बेनिफिशियल आहे. जर हे तुम्हाला हवेत तर युट्यूबवरती व्हिडिओला मला मार्जिन मोड व्हिडिओ, याच व्हिडिओला अशा जास्तीत जास्त कमेंट्स करा. मी तुमच्यासाठी नक्की ह्याबद्दल डिटेल व्हिडिओ जो आहे तो घेऊन येऊ शकतो. क्लिअर आहे? आता पोर्टफोलिओ मार्जिन मी सिलेक्ट केलेलं आहे आणि इथे आता मला परत एकदा मी अनालाइज पे ऑफ ग्राफ करतो. लक्षात घ्या, मी इथे लावलेले आहेत $1,000. $1,000 मी लावणार, $4,000 मला मॅक्झिमम भेटणार. बट मला एवढे डॉलर नको आहेत. मी क्लिअर सांगू, $4,000 मला नको आहेत, कारण की त्यासाठी खूप रिस्क आहे.
सो मला $1000 लावून एक $500 जरी भेटले किंवा $1000 जरी भेटले ना तरी खूप मोठी गोष्ट झाली माझ्यासाठी. कारण एका महिन्यामध्ये तर माझे पैसे दुप्पट होत आहेत, 100 पट होत आहेत. सॉरी, 100 पट नाही, 100% रिटर्न्स भेटत आहेत, दुप्पट होत आहेत, तरी माझ्यासाठी खूप आहे. क्लिअर आहे. सो त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की इथे तुमची ही रिस्की ट्रेडिंग आहे. सो पैसे कमी लावा, पण ते पैसे तुमचे डबल होऊ शकतात हे लक्षात ठेवा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर ही रिस्की ट्रेडिंग नसती तर मी इथे फक्त $1000 का लावले असते, बरोबर. $1000 म्हणजे किती झाले, 85,000 रुपये. जर ही एवढी रिस्की ट्रेडिंग नसती, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतोय, तर मी इथे फक्त 85,000 रुपयेच का लावले असते, किंवा मगाशच्या ट्रेडरसारखे 2 लाख रुपयेच का लावले असते. मी इथे 85 लाख रुपये का नसते लावले, किंवा 1 करोड रुपये का नसते लावले. 1 करोड रुपये जर मी लावले तर मला यामध्ये 20% म्हणजे 20 लाख प्रॉफिट होईल ना. बट हे खूप जास्त रिस्की आहे. सो आपल्याला रिस्क पण तेवढीच घ्यायची आहे जेवढ्या पैशावरती आपण रिस्क घेऊ शकतो. असं नाही बोलत आहे की सगळ्याचे सगळे पैसे जाणार, असं नाही बोलत आहे, पण एक थोडासा रिस्की काइंड ऑफ ही ट्रेडिंग आहे. सो ते तुम्ही सारखं सारखं नक्की लक्षात ठेवा. सो इथे मी समजा आता 500 लॉट लावतो. ॲक्च्युअलमध्ये ना मला इथे 1000 लॉट घ्यायचे आहेत. रिअलमध्ये मला इथे 1000 लॉट घ्यायचे आहेत, म्हणजे एक BTC घ्यायचा आहे. बट मी तो लगेच नाही घेणार. मी तो सुरुवातीला 500 लॉट घेईल, त्यानंतर मार्केट बघेन थोडंसं कसं चालू आहे, काय चालू आहे, आणि रात्रीपर्यंत अजून 500 लॉट मी, किंवा उद्यापर्यंत अजून 500 लॉट मी ऍड करेन. क्लिअर. सध्या मी तुमच्यासमोर 500 लॉट घेतो, म्हणजे अर्धा BTC घेतो. सो इथे बघा, इथे मार्केट प्राइस सिलेक्ट करायचं. आता इथे तुम्हाला प्रश्न पडेल की मार्केट प्राइस का, तुम्ही जर लिमिट केलात ना, लिमिट केलात तर प्रश्न काय येतो बघा. लिमिटमध्ये सेलर रेडी आहे 3976 ला, बट बायर बसलाय 3914 ला. सो ह्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की तुमची ऑर्डर जी आहे ना ती सिस्टीममध्ये अशीच राहते, ती एक्झिक्यूट होत नाही. कारण की इथे शेअर मार्केट सारखं नाही आहे की फटकन लिक्विडिटी आहे, इथे थोडीशी कमी लिक्विडिटी आहे मार्केटच्या तुलनेत. सो तुम्हाला मार्केट ऑर्डर टाकावीच लागते. आणि मार्केट ऑर्डर टाकलात की इनिशियली तुम्हाला थोडासा लॉस दिसतो. माहिती आहे तुम्हाला, ट्रेड तुमचा एक्झिक्यूट झाला ना की इनिशियली तुम्हाला थोडासा लॉस दिसतो. तो अशामुळेच दिसतो कारण की इथे थोडंसं बायर आणि सेलरमध्ये थोडासा डिफरन्स आहे. त्यामुळे तुम्हाला इनिशियली लॉस दिसणार, पण ओव्हरऑल काय, ओव्हरऑल आपल्याला प्रॉफिटमध्ये राहायचं आहे. सो मार्केट ऑर्डर मी केलं. ॲनालाइज पे ऑफ ग्राफ मी इथे ऑलरेडी केलेला आहे. इथे मला माझे सगळे ब्रेक इव्हन वगैरे आलेत, बट सध्या मला काही उपयोग नाही. मी हा ट्रेड एक्झिक्यूट करतो. ठीक आहे, तुमच्यासमोर लाईव्हमध्ये एक्झिक्यूट करतो. प्लेस ऑर्डर केली, प्लेस ऑर्डर केल्यानंतर हा ट्रेड मध्ये एक्झिक्यूट झाला. ठीक आहे, कुठे बघूया आपण आता, हा पोझिशन्स मध्ये जाऊन बघूया. इथे बघा, पोझिशन्स मध्ये आलो, मला इथे इनिशियली लॉस दिसतोय. मी तुम्हाला जसं म्हटलं की मला इनिशियली इथे लॉस दिसणार. आता मी 500 लॉट घेतलेत म्हणून मला $70चा लॉस दिसतोय. बट तुम्हाला एवढा दिसणार नाही. तुम्ही समजा 5 लॉट घेतलेत तर तुम्हाला ह्याच्यामध्ये फार एखाद्या डॉलरच्या आसपास लॉस दिसेल. तर डिपेंड आहे किती. तुम्ही 500 घेतले म्हणून मला $70 दिसत आहेत. तुम्ही 50 घेतले असेल तुम्हाला $7चा लॉस दिसला असता. 5 लॉट घेतले असेल तर तुम्हाला $0.7चा लॉस दिसला असता. क्लिअर. हा कॅपिटलच्या तुलनेमध्ये छोटासा लॉस आहे. कारण की हा का दिसला मला, कारण की इथे परत बायर्स आणि सेलरमध्ये थोडासा डिफरन्स आहे त्यामुळे. ओके, तर हा माझा स्ट्रॅडल इथे पडलेला आहे. आता मी हा कसा अनालिसिस करू शकतो, इथे तुम्हाला ऑप्शन असतो बघा, रिक्स व्ह्यू. तुम्ही मोबाईलवरनं बघा किंवा लॅपटॉपवरनं बघा, तुम्हाला ऑप्शन असतो रिक्स व्ह्यू, त्यावर जायचं. त्यावर गेलात की ते पे ऑफ ग्राफवर क्लिक करायचं. पे ऑफ ग्राफवर क्लिक केला की तुम्हाला हा तुमचा चाललेला जो ग्राफ आहे तो येणार. आता सध्या मी मिडललाच आहे, कारण मी आता इथला स्ट्रॅडल घेतलाय. समजा उद्या मार्केट वर गेलं तर माझं हे इथे येणार, खाली गेलं तर इथे येणार, हे अशा प्रकारे बदलत राहतं. ओके, ब्रेक इव्हन जे त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात. सो अशा पद्धतीने तुम्ही रिअलमध्ये मंथली स्ट्रॅडल टाकू शकता, मारू शकता. आता प्रश्न असा राहिला की पुढे काय, रिक्स मॅनेज कशी करायची. स्ट्रॅडल मारला म्हणजे झालं का नाही, रिक्स मॅनेज कशी करायची. सो त्यासाठी सुद्धा भरपूर पर्याय आहेत. आपण याच्यामध्ये एक गोष्ट तरी सिम्पली शिकून घ्यायला सुरुवात करूया. क्लिअर आहे. इथे बघा, या ठिकाणी आता हे ना मोबाईलवरनं फार इझिली होतं. ठीक आहे, हे लॅपटॉपवरनं तुम्हाला कदाचित स्टॉपलॉस वगैरे लावणं फार कठीण आहे, पण मोबाईलवरनं हे फार इझिली होतं. आता मला तुमच्यासाठी लॅपटॉपवरनं सेशन घ्यायचं आहे, त्यामुळे मला तुम्हाला इथेच ऑब्विसली दाखवायला लागणार आहे. ठीक आहे. सो आता इथे बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला पोझिशन्सला मी आलो, रिफ्रेश मारलं, पोझिशन्सला आल्यानंतर मला इथे तुम्हाला स्टॉप लॉस शिकवायचे किंवा द्यायचे, तर लक्षात घ्या कसे लावायचे स्टॉप लॉस. किती लोकांना शिकायचे रिस्क मॅनेजमेंट सांगा मला. स्टॉप लॉस वगैरे मी कसे लावणार तर लक्षात घ्या. हा हे कॉल, हा आहे पुट. कॉलमध्ये माझी एंट्री प्राइस आहे 4231, 4231. पुटमध्ये माझी एंट्री प्राइस आहे 3900. लक्षात घ्या, मी ही तुम्हाला स्टॉप लॉस लावण्याची एकदम बेसिक आणि सोपी पद्धत शिकवत आहे.
बिटकॉइन क्रिप्टो ऑप्शन सेलिंग मध्ये खूप ॲडव्हान्सेस पद्धती सुद्धा आहेत. तुमचा स्ट्रॅडल मॅनेज करण्याच्या ॲडव्हान्स पद्धती आहेत. तुम्ही मार्केटमध्ये कितीही मुवमेंट आली तरी तुमचा स्ट्रॅडल मॅनेज करू शकता, अशाही पद्धती आहेत. ठीक आहे, ते आपण कधीतरी पुढच्या एखाद्या मोठ्या कोर्समध्ये शिकून घेऊ. जर कोर्स लॉन्च करण्याचा प्लॅन असेल तर त्यामध्ये शिकून. सध्या मी त्याच्यावरती प्लॅन करत आहे किंवा सध्या मी त्या गोष्टी टेस्ट करत आहे. बट सध्या मी तुम्हाला एक साधी सिंपल गोष्ट सांगतो स्ट्रॅडल मॅनेज करण्यासाठी. सो इथे बघा, तुम्हाला या ठिकाणी तुमची एंट्री भेटलेली आहे 4200 ला. 4200 पकड तुम्ही अप्रॉक्सिमेटली. ठीक आहे, आता 4200 ला आपल्याला हा एव्हरी प्रीमियमला, इच प्रीमियमला आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे 50%चा. 50% म्हणजे काय? 4200 चे 50% किती झाले मला सांगा? 4200 चे 50% किती झाले? 2100. 4200 ते 50% झाले 2100, बरोबर? बरोबर की नाही? 4200 इंटू 50% करा, 2100 होणार. ओके. सो हे 2100 पॉइंट्स तुम्ही ह्यामध्ये ऍड करायचे. म्हणजे काय करायचं, तुमचा स्टॉप लॉस 50% वरती लावायचा. वरती का? कारण की आपण ऑप्शन सेल केला, तो ऑप्शन खाली पडल्यावर आपल्याला प्रॉफिट आहे, सो वरती स्टॉप लॉस लावायचा. तर याचा अर्थ 4200 प्लस 50% स्टॉप लॉस 2100, म्हणजे ओव्हरऑल तुमचा स्टॉप लॉस येणार 6300. तुम्ही ह्या लेगला स्टॉप लॉस लावणार 6300. क्लिअर आहे? सेम हा लेग तसा 3900 त्याचा प्रीमियम आहे. 3900 प्रीमियम आहे. 3900 ते 50% किती? 3900 चे 50% किती? 1950. बरोबर, 1950. सो आता ह्याच्यामध्ये हे ऍड करा, येतं 5850. सो तुम्ही ह्या लेगला स्टॉप लॉस लावणार आहात 5850. क्लिअर आहे? इथपर्यंत सगळ्यांना जर समजलेलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करून पाठवा. त्यानंतर मी पुढे जातो आणि तुम्हाला सांगतो हे स्टॉप लॉस हिट झाले तर काय होणार. इथपर्यंत समजलं असेल तर फटाफट सांगा जरा. मला जेवढे पण लोक लाईव्ह मध्ये व्हिडिओ अटेंड करत आहेत त्यांचे सगळ्यांचे यस पाहिजे आहेत, जेणेकरून मला समजेल की तुम्ही लाईव्ह चालू करून झोपलेले वगैरे नाही आहेत. ओके, स्टॉप लॉस तुम्ही मोबाईलवरून इझिली लावू शकता. क्लिअर आहे? इथे बघा, इथे तुम्हाला ऑप्शन येतो 6300 आणि 5850. लक्षात ठेवा, इथे बघा, इथे तुम्हाला ऑप्शन येतो. इथे क्लिक केलं की इथे बघा, इथे तुम्हाला एसएलचा ऑप्शन आला, टार्गेट प्राइसचा ऑप्शन आला. खाली क्लिक केला की इथे ऑप्शन आला, हा तुम्ही लावून ठेवू शकता. क्लिअर आहे? येस. आता मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे तुम्हाला हे करायचं. एकदा तुम्ही समजा स्टॉप लॉस लावलेत, ठीक आहे, इथे तुम्ही समजा स्टॉप लॉस लावलेत किती होता इथे? 6300. 6300 आणि इथे किती होता? 5850. आता मला सांगा, समजा जर त्याआधी स्टॉप लॉस वगैरे ठीक आहे, त्याआधी इथे तुम्ही किती प्रीमियम कलेक्ट केलंय? 4200. आणि इथे किती प्रीमियम कलेक्ट केलंय? 3950. म्हणजे मी असं समजतो 4200 आणि 3900 प्रीमियम तुम्ही कलेक्ट केला, म्हणजे ओव्हरऑल तुम्ही किती प्रीमियम कलेक्ट केला तिथे? एक 8000 रुपये, बरोबर. 8000 रुपये प्रीमियम कलेक्ट केले, 8100 केलाय, बट मी 8000 पकडतो. 8000 पॉईंटचा प्रीमियम तुम्ही इथे कलेक्ट केलेला आहे. सो पहिलं म्हणजे काय करायचं? पहिली गोष्ट, सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची ती मी तुम्हाला सांगतो. जिथे आता मार्केट आहे, जिथे तुमचा स्ट्रॅडल आहे, स्ट्रॅडल कुठे आहे तुमचा? ऍक्च्युली 88,000. 88,000चा स्ट्रॅडल आहे. ठीक आहे, तिथून 8000 पॉईंट वर, 88 आणि 8 किती झाले? 96. 88 आणि 8 झाले 96. आणि 8000 पॉईंट खाली, 88 वजा 8 किती झाले? 80. ठीक आहे, एक लाईन मारायची. लाईन म्हणजे काय? लक्षात घ्या, टोटल प्रीमियम तुम्ही कलेक्ट केलेला आहे 8000. म्हणजे तुम्हाला रेंज किती भेटली? तुमच्या लेवल पासून वरती 8000 आणि खाली 8000 पॉईंट, म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला 16000 पॉईंटची रेंज बिटकॉइन मध्ये भेटलेली आहे. ओव्हरऑल तुम्हाला 16000 पॉईंटची रेंज तुमच्या बिटकॉइनच्या स्ट्रॅडल मध्ये भेटलेली आहे. जोपर्यंत ह्या रेंजमध्ये मार्केट आहे तोपर्यंत काही टेन्शन नाही. जोपर्यंत या रेंजमध्ये मार्केट आहे तोपर्यंत काही टेन्शन नाही. पण आपण जो स्टॉप लॉस लावणार आहोत त्यामुळे कदाचित या रेंजमध्ये पण आपला एसएल हिट होऊ शकतो. मोठी मुवमेंट आली तर लक्षात घ्या. ठीक आहे, हरकत नाही. आपण जाऊया परत आपल्या डेल्टावरती. आता मला सांगा, जर समजा हा प्रीमियम वाढायला गेला, जर हा 4200 रुपयाचा प्रीमियम वाढत जाऊन 5000 झाला, कॉलचा प्रीमियम वाढत जाऊन 5000 झाला, तर हा पुटचा प्रीमियम मध्ये काय होणार? सांगा मला. कॉलचा प्रीमियम जर 1000 रुपये वाढला तर पुटच्या प्रीमियम मध्ये काय होणार मला सांगा.
ऑब्विसली तो पडणार. एखादी गोष्ट ऑप्शन तुम्ही सेल केला, जर कॉलचा प्रीमियम वाढतोय म्हणजे मार्केट वर गेलाय, म्हणजे पुटमध्ये मला प्रॉफिट होणार, पुटचा प्रीमियम छोटा छोटा कमी कमी होत जाणार. भले हा 1000 रुपयाने समजा वाढला असेल, ओके, समजा हा 800 रुपयाने वाढला असेल, तर हा ऍटलीस्ट 500 रुपयाने तर कमी होईल. असं नाही मी बोलत आहे की सेम टू सेम कमी होणार, 500ने तर कमी होईल. ठीक आहे. सो आता तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या. तुम्ही स्टॉप लॉस लावलात, प्रीमियम तुमचा 5,000 झालाय, तुमचा स्टॉप लॉस आहे तिथेच राहणार, तो बदलायचा नाही. पण जो पुटचा स्टॉप लॉस, जो पुटचा प्रीमियम कमी झाला ना 500-600 रुपयाने, समजा पुटचा प्रीमियम 3,900 वरनं 3,300 आला, म्हणजे 600 पॉईंट पडला. सो तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो सुद्धा तुम्ही एक 600 पॉईंट पडल्यानंतर 700 ते 800 पॉईंट कमी करायचा. ठीक आहे. किंवा तुम्ही इथे 1.5%चा 1.5 पटचा रूल वापरू शकता. 600 पॉईंटने मार्केट पडलं तर 600 इंटू 1.5 म्हणजे 900 पॉईंटने तुमचा स्टॉप लॉस कमी करा. सो यामुळे होतं काय लक्षात घ्या, भले ह्या प्रीमियम मध्ये तुम्हाला वाढला लॉस झालाय, पण तुमचा स्टॉप लॉस इथे फिक्स आहे. पण या प्रीमियम मध्ये तुमचा प्रॉफिट झाल्यामुळे तुम्ही तुमचा स्टॉप लॉस, प्रॉफिट $600 झाल्यामुळे तुम्ही तुमचा स्टॉप लॉस $900 खाली घेतला. सो आता तुमची एक जी सेफ्टी जी आहे ते तुम्ही बऱ्यापैकी वाढवलं. ठीक आहे. म्हणजे इन शॉर्ट काय करायचं, जे पण प्रीमियम कमी होतील, समजा असं समजा की मार्केट साईडवेज राहिलं आणि मार्केट साईडवेज राहिल्यामुळे दोनही प्रीमियम 200-200 पॉईंटने कमी झाले. दोनही प्रीमियम 200-200 पॉईंटने कमी झाले, तुम्हाला $400चा प्रॉफिट दिसायला लागला. ठीक आहे. इथपर्यंत समजतं सर्वांना. $400चा प्रॉफिट दिसायला लागला. सो तुम्ही काय करायचं, 200-200 डॉलरने प्रीमियम कमी झाले ना, 200 इंटू 1.5 पट किती झालं, 300-300. तुमचा स्टॉप लॉस 300-300 पॉईंटने खाली आणायचा. म्हणजे काय, तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करायचा. लक्षात घ्या, ही गोष्ट मॅन्युअलीच करावी लागणार, हे अल्गोमध्ये होत नाही, पोझिशनल वगैरे अजून तरी. सो तुम्हाला ही गोष्ट मॅन्युअली करावी लागेल. जेवढा तुमचे लेग मध्ये प्रॉफिट होतोय, तेवढा तुमचा एसएल ट्रेल झाला पाहिजे त्याच्यापेक्षा 1.5 पट. आता इथे मला जो आहे, इथे मला लॉस दिसतोय बघा. ओव्हरऑल मला इथे $65 लॉस दिसतोय. जर उद्या मला इथे हे दोनही जर ऑप्शन आहेत ते समजा $400-400 प्रॉफिट द्यायला लागले, तर मी माझे स्टॉप लॉस $600-600 खाली घेणार. म्हणजे मी माझे स्टॉप लॉस ट्रेल करणार दोन्हीकडे. त्यामुळे काय होतं, त्यामुळे तुम्ही मार्केटमधनं कमीत कमी तरी प्रॉफिट घेऊन जाऊ शकता, याची शक्यता तुम्हाला वाढते. ओके, याची शक्यता तुम्हाला वाढते, कारण की विदाउट स्टॉप लॉस, आपण कोणत्याही स्ट्रॅडलमध्ये काम करू शकत नाही, बिटकॉईनच्या तरी. मी तुम्हाला निफ्टीमध्ये वगैरे मंथली क्वार्टरली स्ट्रॅडल शिकवले, पण तिकडे तुम्हाला सांगितलं नाही स्टॉप लॉस लावायला, बरोबर. पण जेव्हा तुम्ही बिटकॉईनमध्ये काम करताय, तुम्हाला स्ट्रॅडलला स्टॉप लॉस हा लावावाच लागणार आहे, कारण मार्केट कधीही कुठेही कसंही जाऊ शकतं. सो त्यामुळे आपल्याला जे स्टॉप लॉस लावायचे आहेत, भले समजा हा स्टॉप लॉस हिट झाला, 6,300चा स्टॉप लॉस भले हिट झाला, तुम्ही म्हणाल मला $2,000चा लॉस झाला, पण जर इथे $2,000चा लॉस झाला ना, तर ऍटलीस्ट इथे तुम्हाला $1,200-1,300 भेटतील. सो तुम्ही एक $600-700 लॉस मध्ये तरी बाहेर याल. ठीक आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही सगळंच गमावून बाहेर आलेले. आणि सेकंड थिंग, ही झाली पहिली गोष्ट रिक्सवाली. सेकंड गोष्ट, जर तुम्हाला ह्या ओव्हरऑल स्ट्रॅटेजीमध्ये एक साधारणतः आठवड्याभरामध्ये एक 20 ते 30% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट भेटत असेल, तुम्ही हा एक्झिट पण करू शकता. ओके, जर तुम्हाला 20 ते 30% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट भेटत असेल, तुम्ही हा स्ट्रॅटेजी एक्झिट करू शकता, पुढच्या महिन्याचा मारू शकता, किंवा इथेरियम वगैरेचा मारू शकता, किंवा समजा तुम्ही सोलानाचा स्ट्रॅटेजी मारू शकता, एक्सआरपीचा मारू शकता, डोजचा मारू शकता, वेगवेगळ्या कॉईन्सचे स्ट्रॅटेजी तुम्ही मारू शकता. मला माहिती आहे सध्या डेल्टावरती ही सुविधा नाहीये उपलब्ध, बट मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे नवीन वर्षात एक नवीन ब्रोकर. ऍक्च्युली ब्रोकर नवीन नाहीये, बट आपल्याकडे नवीन येतं, त्यामुळे त्यात तुम्ही बऱ्याचशा कॉईन्समध्ये स्ट्रॅटेजी वगैरे मारू शकता, ऑप्शन सेलिंग करू शकता. ठीक आहे. ही होती एकदम बेसिक गोष्ट की तुम्ही स्टॉप लॉस लावा, आणि जसं तुम्हाला प्रॉफिट होतं तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करा. लॉस होत असेल तर स्टॉप लॉस फिक्स राहू द्या. जिथे प्रॉफिट होतं तिथला स्टॉप लॉस ट्रेल करा. दोन्हीकडे प्रॉफिट झाला, दोन्हीकडे स्टॉप लॉस ट्रेल करा. लक्षात येते. आता हा जो तुम्हाला 0.5 BTC दिसतोय, मी हळूहळू आजचा दिवस एंड होईपर्यंत मी ह्याला 1 BTC पर्यंत घेऊन जाणार. म्हणजे मला 1 BTC स्ट्रॅडल मारायचं आहे, त्यामुळे लक्षात येते. सो अशा प्रकारे जे तुम्ही सिंपल पद्धतीने जे आहे ती ऑप्शन सेलिंग करू शकता. ऑप्शन सेलिंग मध्ये स्ट्रॅडल तुम्ही मारू शकता. कधीही तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी हवी, तुम्ही इथे टेस्ट करू शकता. रिस्क व्ह्यू वरती यायचं, पे ऑफ मध्ये जायचं, तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी काय चालली आहे ते दिसणार. ठीक आहे. अशा प्रकारे जे तुम्ही
ही गोष्ट करू शकता. तुम्हाला जर हे टेस्ट करायचं असेल, प्रॅक्टिस करायची असेल, मी तुम्हाला एकच सांगेन, एका लॉटने प्रॅक्टिस करा, दोन दोन लॉटने प्रॅक्टिस करा. स्टॉप लॉस लावून बघा. प्रॅक्टिस करणं काय गरजेचं. तुम्ही समजा एक लॉटने हा स्टार्ट लॉस घेतला, ह्याला स्टॉप लॉस लावलात, की तुम्ही बघाल की बाबा कसे हे पॉईंट्स कमी होत आहेत, मग मी माझा स्टॉप लॉस किती कमी आणतोय, त्यामुळे मला बेनिफिट काय होतोय किंवा काय होऊ शकतो, या सगळ्या गोष्टी तुम्ही अनालिसिस करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला रिअलमध्ये मार्केटचा एक्सपिरियन्स पाहिजे. रिअलमध्ये मार्केटचा एक्सपिरियन्स येण्यासाठी क्रिप्टोसारखी बेस्ट गोष्ट कोणती नाही. इथे तुम्ही एक लॉटने सुद्धा ट्रेड करा, जे तुमचं $2 म्हणजे 170 रुपयात होतं. 170 रुपये लावून तुम्ही ही गोष्ट नक्कीच फ्रेश करू शकता. ठीक आहे. तुम्हाला जरा सेशन हा व्हिडिओ आवडलेला जर असेल तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे. तुम्हाला जर काही विचारायचं असेल तुम्ही कमेंटमध्ये जे आहे ते नक्की विचारू शकता. ठीक आहे. व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल, आता ह्या स्ट्रॅटलमध्ये काय काय होईल ते मी तुमच्यासोबत डिस्कस करू शकतो. आपल्या युट्यूबवरती वगैरे व्हिडिओ म्हणून आपण डिस्कस करू शकतो. करंटली मी तुम्हाला असं टेलिग्रामला टाकलेलं त्याचप्रमाणे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. कमेंटमध्ये आम्हाला सांगा तुम्हाला काय ते मार्जिन मोड वगैरे शिकायचं असेल तर नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद. तुम्ही जर काही क्वेश्चन्स असतील तुम्ही विचारू शकता. तुम्ही एकदा स्टॉप लॉस लावलात की तुम्हाला त्यामध्ये किती लॉस होईल हे दिसणार. एकदा तुम्ही स्टॉप लॉस लावलात ना की त्यामध्ये मॅक्झिमम किती लॉस होऊ शकतो हे तुम्हाला दिसणार. आणि जसं जसं तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल कराल तसा तसा तो लॉस कमी कमी होत जाणार. स्टॉप लॉस रोज लावावा लागत नाही. एकदा स्टॉप लॉस लावलात की काम झालं. ठीक आहे. असं नका समजू की स्टॉप लॉस रोज सकाळी लावायचा. एकदा तुम्ही स्टॉप लॉस लावलात ना की तुमचं काम झालं. मग मग ते रोज रोज लावायची गरज नाही. डेल्टा अकाउंट ट्रान्सफर करता येते, पाठवून ठेवा. होत असेल तर आपण करून घेऊ. 100 लॉटचा कॅपिटल असेल साधारणतः तुम्ही 25 लॉटने स्ट्रॅडल घेऊ शकता. ट्रेल करायचा म्हणजे चेंज करायचा. ट्रेल करण्यासाठी असं वेगळं काही नसते. ते तुम्ही स्टॉपला चेंज करू शकता. एडिटमध्ये जाऊन चेंज करू शकता अकाउंटमध्ये. येस, लॉट कमी असेल ते चार्जेस पण कमी लागतात. ट्रान्सफरचा फॉर्म नाहीये. तुम्ही टेलिग्रामवरती जो आयडी असतो ना तिथे तुमचे डिटेल्स पाठवा. पॉसिबल असेल तर अकाउंट ट्रान्सफर होऊ शकतं. क्रिप्टोची जर तुम्ही SIP केली असेल तर ती लॉंग टर्मला केली असेल. सो त्यासाठी तुम्ही एक्झिट व्हायचं की नाही हा तुमचा डिसिजन आहे. येस, कॉइन डिसेस मध्ये अकाउंट ओपन केल्यावर मग कोर्स भेटेल. ठीक आहे. हा व्हिडिओ मी प्लॅन करेन. व्हिडिओ युट्यूबला देता आला तर आज रात्री. सो तुम्ही बघून घेऊ शकता. ठीक आहे. परत मी व्हिडिओ देईन ना तुम्हाला. सो तुम्ही बघून सब अकाउंट बनवणं इम्पॉर्टंट नाहीये. मी तुम्हाला जस्ट इन्फॉर्मेशन दिली. बनवलंच पाहिजे असं काय नाही. डेली स्ट्रॅडलमध्ये ऍडजस्टमेंट करता येते. अल्गोमध्ये पण ऍडजस्टमेंट करता येते. आपण हळूहळू ते तुम्हाला शिकवू सर्व की अल्गोमध्ये ऍडजस्टमेंट कशी करायची ऑटोमॅटिकली. ऑप्शन सेलिंग रिस्क फ्री तर नाहीये. ठीक आहे. भेटूया आपण संध्याकाळी. मी हा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती देईन मोस्ट प्रोबेबली. थँक्यू.